यवतमाळच्या राळेगावमध्ये सकल हिंदुत्ववादी संघटनेकडून बंदची हाक देण्यात आली। मुलींची तस्करी करणाऱ्या संशयित आरोपींवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी राळेगाव शहर बंदची हाक देण्यात आली। राळेगाव शहरातील क्रांती चौकात आंदोलन केले जाणार आहे। राळेगाव शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विवेक गावंडे यांच्याकडून। विवेक, एकीकडे ही बंदची हाक, दुसरीकडे काय नेमकं वातावरण शहरातलं? श्रुती, राळेगाव तालुका आणि या संपूर्ण परिसरामधल्या साधारणतः 34 मुली बेपत्ता असल्यासंदर्भाचा प्रकार जो आहे तो भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी या ठिकाणी उजेडात आणला होता। त्याची ऑडिओ क्लिप सुद्धा आली होती। काल या संपूर्ण संदर्भानं सर्वपक्षीय मोर्चा जो आहे तो पोलीस स्टेशनवर या ठिकाणी धडकला होता। यामध्ये संशयित जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात सुद्धा पोलिसांनी घेतलं होतं। या संदर्भातले आणखी जे काही आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर अशा पद्धतीची कारवाई करावी या मागणीसाठी आज राळेगाव शहरामध्ये सकल हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं बंद जो आहे तो या ठिकाणी पुकारले। आणि सकाळपासून जर पाहिलं तर या ठिकाणी ही बाजारपेठ जी आहे ती राळेगाव शहरातली क्रांती चौक हा जो परिसर आहे हा प्रमुख ही बाजारपेठ या शहरातली म्हणली जाते। आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी जो आहे तो सकाळपासूनच या ठिकाणी बंद आहे। पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात या संपूर्ण शहरामध्ये जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। या संपूर्ण प्रकारातील जे आरोपी आहेत त्यांच्या घराजवळ सुद्धा तगडा अशा पद्धतीचा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। काल रात्री जर पाहिलं तर नक्कीच विवेक, अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद।